खामगाव शहरातील 4 मुख्य पुलांच्या भूमिपूजनाचा सोहळा आज राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी सर्व पुलांचं नूतनीकरण झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सरकारकडे पाठपुरावा केला होता आणि हे गतिमान सरकार आहे, हे सरकार फडणवीस यांचे आहे, जे कधीही मागितल्यावर नाही म्हणत नाही। या खामगावसाठी आतापर्यंत इतिहासात कधीही आला नसेल एवढा निधी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेमुळे खामगाव शहराला प्राप्त झाला आहे। त्याचाच एक भाग म्हणून हे आज उद्घाटन करण्यात आले। खामगाव नगर परिषदेला विदर्भातून दुसरा तर बुलढाणा जिल्ह्यातून पहिला क्रमांक आल्याने नगर परिषद मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले। आपल्याला माहिती आहे की चारी पूल फार अरुंद स्वरूपाचे होते। विशेष करून आपल्या पोलीस स्टेशन जवळचा हा जो पूल आहे हा आता मध्यंतरी खचायला सुरुवात झाली होती। ग्रीन पार्क जवळील जो पूल आहे तो अगदी अरुंद होता। परशी पूल जर आपण पाहिला असेल तर तो या गावाचा मुख्य चौक आहे, तो अधिक प्रशस्त झाला पाहिजे या दृष्टीने आम्ही या सगळ्या पुलांचं काम हाती घेतलं। आज रायगड कॉलनीतून जाणारा जो पूल आहे तोही धोकादायक होत होता, म्हणून या सर्व पुलांचं नूतनीकरण झालं पाहिजे या दृष्टीने आम्ही सरकारला पाठपुरावा केला होता। आणि हे गतिमान सरकार आहे, देवेंद्रजींचं सरकार आहे की जे कधीही मागितल्यावर नाही म्हणत नाही। या खामगावसाठी आजपर्यंत इतिहासात कधी आला नसेल एवढा निधी देवेंद्रजींमुळे, अजितदादा, एकनाथरावजी शिंदेमुळे आपल्या शहराला प्राप्त झाला आणि त्यातला एक भाग म्हणून आज हे उद्घाटन होतं।